जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। भावाची व माझी बदनामी केल्याबद्दल विचारणा करण्यासाठी गेलेल्या दोघांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। मारहाणी प्रकरणी हेमंत सुभाष दहिवाल यांनी शहर पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे। भाऊ गणेश दहिवाल यालाही मारहाण झाल्याचं फिर्यादीत नमूद आहे। पोलिसांनी आरोपी अक्षय डहाळे, बाळू डहाळे, मतीन बागवान आणि अन्य 2 अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। कर्जत तालुक्यातील 22 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती उद्भवली असून यापैकी 9 गावांना दररोज 10 टँकरने पाणी पुरवठा केला जात असल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई विभागाकडून देण्यात आली आहे। 10 टँकरद्वारे 9 गावे आणि त्या परिसरातील 46 लगतच्या वाड्या वस्त्यातील 16,541 लोकसंख्येस 19 खेपा मंजूर आहे। या टँकरमध्ये मांदळी आणि गणेशवाडी परिसरातील जलस्रोतातून पाणी भरले जाते। अकोले तालुक्यातील 50 पेक्षा अधिक गावात अवैध दारू विक्री सुरू असल्याचं निदर्शनात येत आहे। या गावातील दारू येत्या 15 दिवसात हद्दपार न केल्यास उत्पादन शुल्क व पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर मी स्वतः धरणे आंदोलन करील, रस्त्यावर उतरून जनशक्ती दाखवून देईल असा इशारा आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी दिला। आतंकवाद हा मानवता धर्मासाठी सर्वात मोठा धोका असून संपूर्ण जगातील आतंकवाद हा संपलाच पाहिजे। पहलगाम मधील निरपराध भारतीयांवर आतंकवाद्यांनी केलेला हल्ला हा अत्यंत निंदनीय होता। या हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी केलं असून भारतीय सैनिकांची ही कामगिरी सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे। संगमनेर तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी वाळू तस्करीला पायबंदी घालण्यासाठी त्यांच्या जमिनीवरती शासकीय बोजा चढवला तर काहींना तडीपाराच्या कारवाया करण्याचा कठोर निर्णय घेतला तरी देखील संगमनेर तालुक्यात सध्या अवैध वाळू तस्करीने पुन्हा एकदा डोके वर काढले। महसूलचे वरिष्ठ अधिकारी यांना अंधारात ठेवून खालच्या पातळीवर या वाळू तस्करीला महसूल विभागाचा आशीर्वाद आहे की काय असा संशय निर्माण झालाय। कारण थेट संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी स्वतःच अवैध वाहतूक करणारा एक डंपर अडवून तो महसूल विभागाच्या ताब्यात दिलाय। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा, सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन, एसी, कूलर्स, फ्रीज आणि बरेच काही। तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी, शाखा सावेडी, नवी पेठ आणि मार्केट यार्ड। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। राहता पुलतांबा येथील पुरणगाव रोडवरील धनवटे वस्ती परिसरात बुधवारी दुपारी बिबट्याच्या जोडीचे दर्शन घडल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे। दुपारी 4 ते 4:30च्या सुमारास ही घटना घडली, ज्यामुळे शेतकरी आणि वस्तीवरील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। यापूर्वीही या परिसरात बिबट्याचं दर्शन झालं असलं तरी यावेळी बिबट्याच्या जोडीने दर्शन दिलंय आणि याचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे। नागरिकांनी वन विभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे। कुकडी प्रकल्पातील धरणामध्ये शेतीसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्याने यंदा उन्हाळी हंगामात केवळ पिण्यासाठी पाण्याचं आवर्तन सोडण्याचा महत्त्वाचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आलाय। कुकडी डावा कालव्यात 20 मे पासून तर मीना शाखा आणि घोड शाखा कालव्यात 6 मे पासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। या आवर्तनासाठी सुमारे 5 TMC पाण्याचा वापर होणार आहे। वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन वाढले असून पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे। जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील दुर्गाव येथे सामायिक विहिरीतून पिण्यासाठी पाणी घेतल्याच्या कारणावरून पती पत्नीला लाकडी काठ्या आणि विटांनी मारहाण करून जखमी करण्यात आलं। या घटनेत आरोपींनी त्याच्या घराच्या खिडकीचा काचही फोडल्या।
या प्रकरणी शीतल भरत कुलते यांच्या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना मंगळवारी घडली। पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील मंदिरामध्ये चोरी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलाय। तर 4 मंदिरामध्ये चोरी केल्याची कबुली आरोपीने दिली आहे। त्याच्याकडून 1 किलो चांदी, 2.5 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्हा वापरलेल्या मोटारसायकल तसेच रोकड एकूण 5,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश निमकर यांनी दिली आहे। या प्रकरणी संतोष एकनाथ बर्डे याला आळेफाटा परिसरात सापळा लावून अटक करण्यात आलाय। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणनेचा महत्त्वाचा प्रस्ताव पारित केलाय। याची अंमलबजावणी देखील सुरू झाली असून या महत्त्वपूर्ण निर्णयाचं स्वागत करण्यासाठी श्रीगोंदा भाजपाच्या वतीने आमदार पाचपुते यांच्या माऊली निवासस्थानी फटाके फोडत जल्लोष साजरा करण्यात आला। याचबरोबर भारताने पाकिस्तानला उत्तर दिलं, यासाठी भारतीय सैनिकांचे मनोबल वाढण्यासाठी आम्ही सर्व भारतीय नागरिक म्हणून भारतीय जवानांसोबत उभे असल्याचं आमदार विक्रम पाचपुते यांनी सांगितलंय। जिल्ह्याची खबरबातमध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।